नेरळ दामत पेशवाई मार्गावर सायंकाळच्या सुमारास झालेल्या अपघातात इको कार उलटल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कारचे मोठे नुकसान झाले असून चालक किरकोळ जखमी झालाय. मिळालेल्या माहितीनुसार नेरळ कळंब राज्य मार्गावरील मध्य रेल्वेचा पाडा गेट येथे 8 एप्रिल ते 16 एप्रिल आज दरम्यान काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णतः पर्यायी मार्गाने म्हणजे दामत मार्गे वळवण्यात आली आहे. त्यामुळे पेशवाई मार्गावर वाहनांचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दरम्यान या मार्गाचे काम सुरू असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी आणि धूळ साचली आहे. अशा परिस्थितीत वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. याच पार्श्वभूमीवर एका इको कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खोलगट भागात उलटली. अपघाताच्या वेळी चालक एकटाच असल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र वाहनाचे मोठे नुकसान होऊन चालकाला आर्थिक फटका बसलाय. सदर रस्त्यावरील अर्धवट काम, धुळीचे साम्राज्य आणि साचलेल्या खडीमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः दुचाकी चालकांसाठी हा मार्ग अत्यंत धोकादायक ठरत असून अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. दरम्यान पाडा गेट येथील कामाचा आज शेवटचा दिवस असून सलग 8 दिवस हे काम सुरू होते. या कामामुळे पर्यायी मार्गावर वाढलेल्या वाहतुकीच्या ताणामुळेच अशा अपघाताच्या घटना घडत असल्याची चर्चा आहे. काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.